आझाद मैदानावरील शिक्षक आंदोलनाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली असून मागण्यांवर तात्काळ बैठक घेण्याचे निर्देश त्यांनी शिक्षण मंत्र्यांना दिले। मुंबईतील आझाद मैदानावर शिक्षकांच्या टप्पावाढीसाठी झालेल्या आंदोलनाची राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली। आंदोलनादरम्यान शिक्षकांना दिलेल्या आश्वासनांची तात्काळ पूर्तता करण्यासाठी मंत्रालयात संबंधित अधिकाऱ्यांसोबत तातडीनं बैठक घ्यावी असे थेट निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना दूरध्वनी आणि लेखी पत्राद्वारे दिले। काही दिवसांपूर्वी मुंबईतील आझाद मैदानावर शिक्षकांच्या टप्पावाढीच्या मागणीसाठी एक विराट आंदोलन छेडण्यात आलं होतं। या आंदोलनाच्या शेवटच्या दिवशी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आंदोलनकर्त्यांना आश्वासन दिलं होतं की 1 महिन्याच्या आत मंत्रालयातील दालनात शिक्षण विभागाच्या सर्व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल। याच आश्वासनाच्या अनुषंगानं पंढरपूर इथं एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेच्या वतीनं उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी संघटनेचे मार्गदर्शक मंगेश चिवटे, प्रदेशाध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब अडसूळ आणि प्रदेश सहसचिव उमेश कल्याणी उपस्थित होते। शिक्षकांच्या रखडलेल्या प्रश्नांचं गांभीर्य ओळखून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जागेवरच दखल घेतली। त्यांनी तातडीनं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला आणि शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यासाठी तात्काळ बैठक आयोजित करण्याचे आदेश दिले। एक निवेदन आहे, तुम्हाला पाठवतो निवेदन। शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख आणि आरोग्य दूत मंगेश चिवटे यांनी या संपूर्ण प्रकरणाचा सातत्यानं यशस्वी पाठपुरावा केला। उपमुख्यमंत्र्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आता मंत्रालयात लवकरच बैठक होऊन शिक्षकांच्या टप्पावाढीचा प्रश्न सुटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे।